देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं ऐतिहासिक कामगिरी केली। एनडीए 203 जागांवरती आघाडीवरती आहे आणि यामध्ये भाजपला 89 तर जेडीयूला 85 जागांवरती आघाडी मिळाली आहे। सोबतच चिराग पासवान यांच्या पक्षानं 19 जागांवरती आघाडी घेतली आहे। भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय। महागठबंधन आघाडी 31 जागांवरती आघाडीवरती आहे। बिहारमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट मात्र झाली आहे। तर प्रशांत किशोर यांच्या जनस्वराज्य पक्षाचा करिश्मा चाललेला नाहीये। दुसरीकडे एमआयएम 5 जागांवरती विजय मिळवलाय। तर 2020 मध्ये 125 जागा एनडीएच्या एकूण जागा आपण पाहतोय। 2025 मध्ये 198 मिळाल्या, तर जेडीयूला 43 2020 मध्ये होत्या, आता 85 आहेत। बीजेपीला 74 जागा 2020 मध्ये होत्या, आता 89 आहेत। आणि व्हीआयपी एलजेपीला 2020 मध्ये 4 जागा होत्या, आता त्या 19 झाल्या आहेत। तर हम याला 4 जागा 2020 मध्ये होत्या, आता त्या 5 झाल्या आहेत। महागठबंधन बद्दल बघतोय, 2020 मध्ये एकूण जागा 110 होत्या, आता 34 जागा मिळाल्या आहेत। आरजेडीला 75 जागा 2020 मध्ये होत्या, त्या आता 6 वरती आल्यात, त्या आता 25 वरती आल्यात। तर काँग्रेसला यंदा 6 जागा मिळाल्या आहेत, ज्या 2020 मध्ये 19 होत्या। लेफ्टिस्ट पक्षाला 16 जागा 2020 मध्ये होत्या आणि आता त्या 3 आहेत। तर व्हीआयपीला खातही खोलता आलं नाही।